नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला दुःखद बातमी, ती म्हणजे सूरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना छातीतील संसर्ग झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल त्यांचं निधन झालेले, अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झालंय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यामुळे आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. यावेळी नेते मंडळी त्याचबरोबर कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जाण्यानं संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. काल त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्याचबरोबर कला विश्वातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, आज सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे, काय अधिक माहिती? बरोबर आहे. आपण बघितलं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं. शनिवारी आपण बघितलं आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना आपण बघितलं ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि रविवारी त्यांच्यावरती ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. पण उपचारादरम्यान अखेरचा श्वास हा आशा भोसले यांनी घेतला आहे आणि आपण बघितलं तो गायिका एक हिरा होता आणि तो हिरा आता हरपलेला आहे. सर्व या ठिकाणी नागरिक आहेत त्यांना एकदम मोठा धक्का हा बसलेला आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी आज त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या घरी आणलेलं आहे आणि 11 ते 3 दरम्यान त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी लोअरपर्यंत येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं अंत्यसंस्कार हा 4 वाजता या ठिकाणी होणार आहे आणि बघितलं तर शासकीय इतमामामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे आणि पण मोठे निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अंत्यदर्शन घेतले आशा भोसले यांचं आणि त्यानंतर मोठे नेते असतील अंत्यदर्शनासाठी आज येऊ शकतात. तसंच अभिनेत्री आणि अभिनेता देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ शकतात आणि आपण बघितलं एक मोठा धक्का हा सूर संगीताला बसला आहे कारण की एक हिरा या ठिकाणी हरपलेला आहे. अंकिता, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सूरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तर सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन हे सगळ्यांना घेता येईल. यावेळी कला विश्वातून त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.